नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आपण रोजच देवपूजा करत असतो, पण आपण देवपूजा कशी करतो म्हणजे आपल्याला काही माहिती असते तर अशी देवपूजा कशी करावी किंवा रोजची देवपूजा कशी करायची. कारण आपल्याला धावपळीच्या जीवनामध्ये किंवा एवढा वेळ नसतो देवपूजा करायला. काय काय कोरडी देवपूजा करतात म्हणजे काय, किंवा आपण अभिषेक करतो तो कसा करावा, नंतर पूजेचे प्रकार कोणते आहेत आणि देवपूजा करताना कोणत्या चुका करू नये किंवा कोणत्या चुका केल्यामुळे नाही का आपल्याकडून काही चुकीची पूजा झाल्यानंतर किंवा चुकीचं काही झाल्यानंतर आपल्याला देव काही शिक्षा देत नाही, पण तरीही त्याचा नाही का आपल्या घराला किंवा आपल्याला त्याचा वास्तुदोष लागत असतो. त्यामुळे या चुका आपण टाळल्या पाहिजेत. पण काही गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडून न कळत त्या चुका होतात. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा की रोजची आपण देवपूजा कशी केली पाहिजे. प्रथम आपण रोजची देवपूजा, देवांना आपण रोज आंघोळ घातलीच पाहिजे. किती आपण बिझी असलो किंवा काही असलो तर आपल्या घरातील किती देव असतात, किती अर्धा तास ते 10 मिनटं लागतात. त्यासाठी आपण किती झालं तर थोडा लवकर उठून नाही का आपण देवांसाठी थोडा टाईम दिला पाहिजे. कारण आपल्या घरामध्ये आपण जेव्हा मूर्ती स्थापन करतो किंवा फोटो असतील, फोटोना तर आपण पुसूनच घेतो, पण ज्या मूर्ती असतील तर त्यांनाही आपण रोजच्या रोज आंघोळ घातली पाहिजे आणि आठवड्यातून एकदा अभिषेक तर केलाच पाहिजे. तर बघा, आता गुरुवारच्या पण स्वामींची मूर्ती वगैरे असतो तर आपण गुरुवारचा अभिषेक करत असतो. रोज तुम्हाला नाही जमलं तर ठीक आहे, पण आता रोजच्या कामाच्या ह्याच्यामुळे तुम्हाला नाही जमणार तर रोज फक्त नाही का एका ताटामध्ये एक एक मूर्ती घेऊन तुम्ही त्यांना आंघोळ घाला आणि नंतर ती पुसून स्वच्छ नाही का देवाऱ्यामध्ये ठेवा. अशा प्रकारे आपण रोजची पूजा करायची आणि आठवड्यातून एकदा पंचामृताने, तुमच्याकडे असेल तर पंचामृताने, दुधाने, मधाने, जे वस्तू तुमच्याकडे एक असेल त्याने तुम्ही अभिषेक करत, म्हणजे अभिषेक करताना श्रीसूक्त, पुरुषसूक्त म्हणत, एक वेळ तर पुरुषसूक्त म्हणा, एक वेळ तर श्रीसूक्त म्हणावं, तो अभिषेक करा. तेव्हा त्या नाही का आपण देवपूजा करतो असं नाही का आपल्याला घरामधील नाही का घरामध्ये जेव्हा आपण मूर्त्या ठेवतो मग त्यांची नाही का विठंबना होऊ नये. कारण आपल्याकडून जर सेवा होत असेल तरच आपण नाही का सगळे देव वगैरे गोळा करावेत किंवा ठेवावेत मूर्ती देवाऱ्यामध्ये मूर्ती असाव्यात, पण त्या आपण किती मोठ्या असाव्यात तर आपले नाही का 1 इंच एवढ्या, एक जास्तीत जास्त नाही का आपल्या अंगठ्या एवढ्या किंवा थोड्या 1 इंच एवढ्या मूर्ती असाव्यात. जास्त मूर्ती उंच नाही पाहिजेत किंवा नाही का आपले वास्तुशास्त्रानुसार म्हटलं गेलं आहे की एका देवाच्या 2 मूर्ती नसायला पाहिजे. त्याच्यानंतर ना शक्यतो आपला देवारा ईशान्य कोपऱ्यातच असावा. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा जागेच्या अभावी आपण ठेवत असतो. पण यामुळे काय होतं तर आपल्या ह्या म्हणजे देवारा वगैरे ठेवण्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने देवपूजा करण्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष लागत असतो. त्यासाठी आपण रोजच्या रोज अशी देवपूजा करायची आहे आणि रोजच्या रोज आपल्या घरामध्ये देवांच्या पुढे धूप, दिवा आणि कापूर हा जाळायचाच आहे. रोजच्या रोज एक तरी कापूर सकाळच्या पूजेला जाळा. तुम्ही आरती करत असाल रोज, आता बघा आम्ही स्वामींची आरती करतो संध्याकाळची, तर संध्याकाळी आम्ही रोज कापूर म्हणजे जाळूनच आपण आरती करत असतो. तर असं तुम्ही आरती वगैरे करत नसाल तर एक कापूर तरी नाही का तुम्ही रोजच्या सकाळ संध्याकाळ देवाऱ्या पुढे जाळा. आणि दिवा तर रोज सकाळ संध्याकाळ लावायचाच आहे. सकाळ देवपूजा केल्यानंतर दिवा लावतो किंवा संध्याकाळी आपण तिन्हीसांजच्या वेळेला नाही का तिन्हीसांजच्या वेळेला 6:30-7च्या दरम्यान आपण दिवा लावत असतो, तेव्हा तुळशीलाही दिवा लावायचा आहे रोजच्या रोज आवर्जून आणि तुळशीला पाणीही घालायचं आहे. आपल्या बघा महिला लोकांसाठी खूप असं नाही का हे आहे की तुळशीला पाणी घालणं खूप असं पवित्र मानलं गेलं आहे. तर आपण ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. आणि आपले महिन्याचे 5 दिवस मासिक धर्म वगैरे असतो तर घरातल्या कोणीही नाही का देवपूजा केली तरीही चालेल. कोणी मुलं असतील, तुमचे पती वगैरे असतील त्यांच्याकडून तुम्ही देवपूजा त्यांनी केली तरीही चालेल, पण तुम्ही फक्त करू नका. तर आपण कशी करायची आहे देवपूजा. रोजची देवपूजा तुम्ही आंघोळ घालून म्हणजे पाणी घ्यायचं आहे, एका ताटामध्ये एक एक मूर्ती ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना आंघोळ घाला, स्वच्छ पुसून नंतर ना जाग्यावरती वस्त्र वगैरे घाला. नंतर अष्टगंध, हळदी कुंकू काय असेल ते तुम्ही लावायचे. तर अशा प्रकारे आपण ही पूजा करायची आहे. आणि देवपूजा करताना चुकूनही नाही का सगळ्या मूर्ती एका ताटामध्ये घेऊन आंघोळ घालू नका. किंवा आपण आता अभिषेक करत असतो तर स्वामींचा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती बाप्पा किंवा दुसऱ्या मूर्ती सगळ्या ठेवून त्यांच्याबरोबर त्यांनाही आंघोळ घालणं. एक एक मूर्ती घ्या, त्याच्यानंतर एक एक मूर्तीचा तुम्ही अभिषेक करायचा आहे. आता ही सगळी झाली आपली देवपूजा करायची, पण नक्की देवपूजेचे प्रकार काय आहेत व देवपूजा नक्की काय असते. तर बघा, पूजेचे प्रकार काय आहेत. आपण जी पूजा करतो रोजची आपण देवपूजा झाली, त्याच्यानंतर आपण नामस्मरण करत असतो, आपण पूजा वाचत असतो, याच्यामध्येही काय काय प्रकार आहेत बघा. तर पूजेचे प्रकार काय आहेत. पंचोपचार पूजा, षडोपचार पूजा, मानस पूजा व परापूजा. आता पंचोपचार पूजा म्हणजे काय तर मूर्ती म्हणजे आपल्याकडे घरामध्ये मूर्ती असतील त्यांना आंघोळ घालणे,
गंध अक्षदा फूल दीप धूप नैवेद्य वगैरे समर्पित करणे म्हणजे पंचोपचार पूजा झाली ही. आता षडोपचार पूजा म्हणजे काय? आता षडोपचार पूजा आपण जेव्हा गणपती बाप्पा वगैरे बसवतो किंवा कुठल्या देवीची मूर्ती वगैरे दुर्गा देवीमध्ये आपण किंवा बघा नवरात्रामध्ये देवी वगैरे बसवतो तेव्हा ती षडोपचार पूजा करतो. म्हणजे काय करणे? आव्हान देणे, देवास बोलवणे, त्यांना बसायला आपण चौरंग वगैरे पाठ मांडला आहे त्यांना बसण्यासाठी आसन देणे किंवा ते मूर्तीचे आपण हातपाय धुणे, त्याच्यानंतर आचमन करणे, थोडे पाणी देणे, स्नान घालणे, त्यांना वस्त्र वगैरे परिधान करणे, त्याच्यानंतर अष्टगंध वगैरे लावणे, भोजनाचा नैवेद्य करणे, प्रदक्षिणा घालणे, नमस्कार करणे, ह्या गोष्टी झाल्या षडोपचार पूजामध्ये. मानस पूजा ही सगळ्यात महत्त्वाची पूजा आहे. तर मानस पूजा म्हणजे काय? प्रत्यक्षात आपण कोणत्याच वस्तू न घेता आपण जी पूजा करत असतो मनापासून पूजा करणे, मन एकाग्र करून देवापुढे किंवा मूर्तीपुढे आपल्या देवघरापुढे बसणे व त्या मनातल्या मनात आपण जी पूजा करू त्याला मानस पूजा म्हणतात. फक्त डोळे उघडे ठेवून आपण देवाला बघायचं, मन एकाग्र करायचं व देवाचं नामस्मरण करायचं, ही झाली मानस पूजा. आणि ही मानस पूजा सगळ्यात हीच मानस पूजा देवांना प्रिय असते. फक्त मनापासून तुम्ही भाव ठेवून पूजा करा. मानस पूजेलाच खरं खूप सारं महत्त्व आहे. सगळे द्रव्य फूल हे आपण आता मूर्ती आहे तर त्याची विठंबना नाही झाली पाहिजे, तर आपण ती रोजच्या रोज केलीच पाहिजे. पण मन एकाग्र करून जेव्हा आपण पूजा करतो ती खरी पूजा आपली देवापर्यंत पोचत असते. आणि परापूजा म्हणजे काय? तर परापूजा ही पण खूप अशी ही आहे. पण ते परापूजा आपल्याकडून होणं खूप म्हणजे त्यासाठी आपल्याला खूप एकाग्र मन करून डोळे मिटून आपला मन इतकं शांत करावं लागतं. डोळे मिटून आपल्या मनाला आवर घालणे. बघा आपण देवपूजा करत असलो किंवा आपण वाचत असलो किंवा माळ जप करत असलो, आपलं मन बघा असं विचार करत करत कुठं पोचत असतं आपल्याला पण माहीत नसतं. कारण आपल्या मनावरती आपला ताबा नाही मिळू शकत ना. आपण जेव्हा आपल्या मनावर ताबा मिळेल तेव्हा खरंच खूप आपण धन्य झालेलो असेल किंवा आपल्या मनावरती आपलं नाही का राज्य असेल तेव्हा मग आपले डोळे मिठून शांत बसून मनाला आवर घालून जेव्हा आपण जी पूजा करू किंवा देवाचे जेव्हा आपण नामस्मरण किंवा देवामध्ये आपण एकलीन होऊ, कळणारही नाही की आपण देवपूजा करतो, तेही खरी परापूजा झाली. ही परापूजा होणं म्हणजे खूप शक्यतो आपल्याकडून होत नाही, पण आपण थोडा प्रयत्न करायचा. कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण असे केले तर आपल्या आत्म्याला पण शांती, आपल्या मनालाही खूप शांती भेटते. आपलं मन एकाग्र होतं. म्हणजे काही टेन्शन स्ट्रेस सगळ्या गोष्टी आपण विसरून देवाबरोबर एकलीन होत असतो, एकाग्र होत असतो. ह्या गोष्टी खरंच आवर्जून आपण प्रयत्न करायचा आहे. पहिल्या दिवशी नाही जमल, दुसऱ्या दिवशी नाही जमल, तिसऱ्या दिवशी थोडं तर जमल, त्याचा आपण थोडा प्रयत्न केला तर ह्या गोष्टी आपल्याला होत असतात. आणि आता बघा अभिषेक कसा घालायचा, म्हणजे बघा गणपती बाप्पाला अभिषेक घालताना आपण काय बोलायचं, हे अथर्व शीर्ष करत आपण गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. आता अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. आता म्हणजे एवढा वेळ नसेल किंवा आपल्याला नाही जमत तर आपण गणपती बाप्पाचा स्तोत्र ओम गणपते नमः असं तर म्हणून आपण अभिषेक करू शकतो. तर शंकराचा अभिषेक करताना काय करायचं आहे? रुद्रपाठाचे अभिषेक म्हणजे रुद्रपाठाचे पठण करायचे व शंकराला अभिषेक घालायचा आहे. देवीचं म्हणजे महालक्ष्मी, परत ना श्रीयंत्रावरती लक्ष्मीमाताचा, परत ना लक्ष्मीमातांना किंवा आपण कुलस्वामिनीचे आपण करत असतो अभिषेक, तेव्हा त्याला आपण श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे. त्याच्यानंतर ना स्वामी महाराजांच्या मूर्तीला, दत्त महाराजांच्या मूर्तीला, भगवान नारायणच्या मूर्तीला यांना जर आपण अभिषेक घालायचा असेल तेव्हा आपण 16 वेळा स्त्रीसूक्त, 16 वेळा पुरुषसूक्त हे बोलूनच आपण अभिषेक करायचा आहे. आणि बघा आता आपण महाशिवरात्री येते तेव्हा आपण पिंडीला जेव्हा अभिषेक घालत असतो तेव्हा जी पिंडी असते ती पहिली सगळ्यांनी पूजा वगैरे केलेली असते ती स्वच्छ पहिली धुवून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही अभिषेक घाला, रुद्रपठण बोला व त्याच्यानंतर तुम्ही आपलं जे फूल गंधाक्षत आहे ते व्हायचे, त्याच्यानंतर नैवेद्य व्हायचं, त्याच्यानंतर असे पंचोपचार आपण पूजा करायची आहे. तर हे आपला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्याची ह्या पद्धती आहेत. तर कोणत्या देवाला कसा अभिषेक करायचा, कोणता स्तोत्र मंत्र म्हणायचा, तर ही साधी सोपी पूजा करण्याची पद्धत आहे. तर ही अशी देवपूजा करायची आहे व चुकूनही आपल्या घरामध्ये देवपूजा करताना आपण ह्या चुका केल्यामुळे आपल्या घराला वास्तुदोष लागत असतो. तर बघा अशा आपण रोजची देवपूजा करायची आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.